देवा भाऊमुळे आज दोन भाऊ एकत्र येत आहेत. बाळासाहेबही आज फडणवीसांना आशीर्वाद देत असेल. चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. बीडमध्ये जय भगवान महासंघ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उतरणार. महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा दावा. मुंडे भावंडांना मिळणार मराठवाड्यातून आवाहन. भाजप खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर पदाचा गैरफायदा घेतला. रवींद्र धनगेकरांकडून आरोप करत व्हिडिओ शेअर. रवींद्र धनगेकरांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो हटवला. सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट धनगेकरांच्या ट्विटरला फोटो. पंतप्रधान मोदी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार. संध्याकाळी 7 वाजता बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियाना शिखर परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार. मलेशियन पंतप्रधानांकडून मोदींच्या निर्णयाचा सन्मान. जालन्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का. महाविकास आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश. आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरमधील नवीन आमदारांना दिवाळी भेट. पालकमंत्री संजय शिरसाटांकडून 2 कोटी रुपयांचा निधी. प्रथमच निवडून आलेल्या आमदारांना विशेष दिवाळी भेट. शरद पवारांच्या खेळीमुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं. ओबीसींचं आरक्षण गेल्याचं पाप आघाडी सरकारचं आहे. भाजपनं सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण टिकवलं. आमदार बबनराव लोणीकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल. 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा सीएम. हेच कार्यक्षेत्र. दिल्ली अजून दूर आहे. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. एका आमदाराचं नाव हटवण्यासाठी मोजले 80 रुपये. राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपाबाबत एसआयटीचा मोठा खुलासा. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी. जीविका दिदींना 30,000 रुपयांचं वेतन. तेजस्वी यादव यांनी केल्या 3 मोठ्या घोषणा. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून पाठिंबा. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातली मतभेद दूर. अशोक गहलोत यांची लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत चर्चा. शेतकऱ्यांसाठी निधी नाही पण सत्ताधारी आमदारांसाठी तिजोरी खुली. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम भागातील जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये भीषण आग. अग्निशमन दलाच्या एकूण 14 गाड्या घटनास्थळी. आतापर्यंत 24 जणांचा रेस्क्यू. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार. ई-केवायसीला लागणार आता ब्रेक. मुंबई देशाची जलसमुद्र राजधानी बनणार. वांद्रे या ठिकाणच्या 140 एकर जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रकल्प. प्रकल्पाला वांद्रे खाडी असं नाव. इंदापूरमधील भिगवणच्या मासळी बाजारामध्ये 25 किलोचा कटला मासा आढळला. 180 रुपये प्रति किलो प्रमाणे कटला माशाला दर. मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबईत पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. राज्यात 3 ते 4 दिवस हलक्या ते मध्यम सरीचा अंदाज. काही भागामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. अमेझॉनमधील 5 लाख नोकऱ्या जाणार. माणसांची जागा येणार. माणसांच्या जागी आता रोबोट येणार असल्याची महत्त्वाची माहिती. अमरावतीमधील स्वच्छतागृहामध्ये अजूनही वापरासाठी सुरूच झालेली नाहीये. त्यामुळे नागरिक आता अडचणीत. सणासुदीच्या काळामध्ये देशभरामध्ये दररोज 1 लाखांवर वाहनाची विक्री. जीएसटी कमी केल्यानं वाहनांच्या खरेदीमध्ये वाढ. सुवर्णाची झळाळी. शिर्डी साई मंदिरात उत्साहात दिवाळी साजरी. 2,50,00,000 रत्नजडित दागिन्यांची आरास. कोलकात्याहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानातून इंधन गळती. वाराणसीला इमर्जन्सी लँडिंग. 166 प्रवासी सुखरूप. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता बिघडली. पीएमपीए 2.5 घटक वाढल्यास वृद्ध तसेच श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांसाठी ते घातक ठरू शकतं. मुंबईत मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांगांना मोठा दिलासा आहे. दिव्यांगांना सवलतीच्या दरात सुविधा मिळणार. एक्वालाईन मेट्रोने प्रवास करणाऱ्या दिव्यांग बांधवांना दिलासा. सरकारचं मेट्रो प्रशासनाला निर्देश. प्रवाशांसाठी खुशखबर. कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त 45 मिनिटांमध्ये. मुंबई मेट्रो लाईन 12 ऑरेंज लाईन म्हणून ओळखली जाणार. बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक 1864 शनिवारी सेवानिवृत्त होणार. समारंभपूर्वक निरोप देण्यात येणार.
ऑक्टोबर हिटमध्ये बेस्ट एसी बसेसच्या सुपरहिट 20 दिवसामध्ये 25 कोटी रुपयांचा महसूल कमावला. मुंबईची लोकल आता सुसाट धावणारे कर्जत यार्डचा चेहरा मोहरा बदलणार. प्रवासात 10 मिनिटांची बचत होणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आता होणार सुपर हायवे. 2030 पर्यंत 10 लेन महामार्गाचा मेगा प्लॅन तयार. मुंबईतील अनेक भागामध्ये पाणी टंचाई. ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाई जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त. काश्मीरा परिसरातील ग्रीन विलेज संकुलनातील इमारतीमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोटामध्ये एक तरुण जखमी. तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. दादर कबूतरखाना बंदीविरोधात जैन मुनी आझाद मैदानामध्ये 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार. परभणीमधील अपना कॉर्नर परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य. व्यापारी आणि नागरिक त्रस्त. जळगाव पोलीस मुख्यालयामध्ये सुफी गायनाचा कार्यक्रम. पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमामध्ये उधळल्या नोटा. संशयितांचा नोटा उधळण्याचे व्हिडिओ व्हायरल. सेन्सेक्स 750 अंकांनी वाढून 85,200च्या पातळीवरती. निफ्टी उच्चांकांच्या जवळ पोहोचला. 220 अंकांनी वाढून 26,090 रुपयांवर पोहोचला. छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकामध्ये आंबेडकरी संघटनांची जोरदार निदर्शनं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी. हिंगोलीच्या कुरुंदातील शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. दिवाळीपूर्वी मदत देण्याचं सरकारनं दिलं होतं आश्वासन. नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन. बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी जालन्यात उपोषण सुरू. सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण यांचं उपोषण सुरू. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडक्या बहिणी समवेत केली भाऊबीज साजरी. माता भगिनींना पंचारतीनं केलं हसन मुश्रीफ यांचं औक्षण. संजय शिरसाट यांची लाडक्या मुलीसोबत भाऊबीज. शिरसाटांनी लेकीला दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. मंत्री प्रताप सरनाईकांनी शरद पवारांची घेतली भेट. दिवाळीनिमित्त भेट घेतल्याची सरनाईकांची प्रतिक्रिया. MCA संदर्भातील भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. आमदार राजेश क्षीरसागरांनी लाडक्या बहिणींसोबत भाऊबीज साजरी केली. या सरकारनं बहिणींसोबत नातं आणखीन घट्ट केलं. आमदार राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. आपल्या बहिणीला संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा देऊन अनोखी भाऊबीज भेट. बुलढाण्याच्या देऊळगावात तालुक्यातील 2 भावांनी दिली अनोखी भेट. चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांची भाऊबीज. प्रसाद लाड यांचं चित्रा वाघ यांच्याकडनं औक्षण. अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांची एकत्रित भाऊबीज साजरी. तिन्ही बहिणींसोबत अंबादास दानवेंनी कार्यालयात साजरी केली भाऊबीज. भोई प्रतिष्ठानच्या निमित्तानं पुण्यातली अग्निशमन दलाच्या जवानांसाठी भाऊबीज कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि तृप्ती देसाईंची उपस्थिती. दिवाळीनिमित्त गवळण लोककलेला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद. अमरावतीच्या तळेगावात ठाकूर गवळणींची परंपरा कायम. सांगलीत आमदार गोपीचंद पडळकरांनी साजरी केली भाऊबीज. सांगलीत आमदार सदाभाऊ खोत यांनी साजरी केली भाऊबीज. दिवाळी पहाट संगीत महोत्सवामध्ये स्वरांची दिव्य आराधना. देहूत भक्तिरस तुकोबांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावामध्ये पार. मालेगावचा भुईकोट किल्ला दिव्यांच्या प्रकाशानं उजळला. एक पंटी अमर जवानांसाठी या उद्देशानं भुईकोट किल्ल्यावर दीपोत्सवात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि काका विद्यार्थ्यांचा पुढाकार. सांगोल्याच्या अंबिका माता मंदिरात दीपोत्सवाचं उद्घाटन आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते. पिंपरी चिंचवडमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त दीपोत्सव. गणेश तलाव परिसरात दिव्यांनी उजळला. दीपोत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी. पंढरपूरच्या करंबकमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे आणि पत्रकार संघाच्या वतीनं दिवाळीनिमित्त करंबक विजन परिसंवादाचं आयोजन. माढ्याचे आमदार अभिजित पाटील उपस्थित. रस्त्यावर रांगोळ्या काढत दिव्यांची सजावट करत भिवंडीमध्ये दिवाळी साजरी.
भंडाऱ्यातील पिंपरीमध्ये ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजा दिन साजरा. इडापिडा टळो, बळीचं राज्य येऊ दे, याचा दिला नारा. मीरा भाईंदरमध्ये 7,000हून अधिक दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी. दीपोत्सवातून खांद्यावर नांगर घेतलेल्या बळीराजाची प्रतिकृती साकारली. दिवाळीच्या काळात बाजारपेठेमध्ये तब्बल 6 लाख कोटींची उलाढाल. बाजारात वोकल फॉर लोकलचा आवाज. दिवाळीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृती. चंद्रपूर बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सायबर जनजागृती उपक्रम. कोल्हापुरात दिवाळी पाडव्यानिमित्त शेतकऱ्यांची शानदार शक्कल. गोठ्याला मंगल कार्यालयाप्रमाणे सजवलं. येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फेटा बांधून त्याचं स्वागत केलं. मुंबईत धुक्याची चादर. फटाक्यांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित. हिंगोली दिवाळी सणाचा उत्साह पोचला शिगेला. शहर विद्युत रोषणाईनं सजलं. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपली खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी दृश्य. अमरावतीच्या बडनेरामध्ये नरकासुराचं दहन. आमदार रवी राणा यांच्या हस्ते नरकासुराचं दहन करण्यात आलं. जालन्यातील भाजपा नेते सतीश गोडकेंनी ऊसतोड कामगारांसोबत केली दिवाळी साजरी. यावेळी ऊसतोड कामगारांना नवीन कपडे आणि फराळ, त्यासोबत मिठाईचं केलं वाटप. भंडाऱ्यातील जांभोऱ्यातील गोवर्धन पूजेची अनोखी परंपरा. प्रत्येकी कुटुंबियाच्या प्रामुख्याने अंगावरनं गावातील पूर्ण गोधन सोडलं जातं. 150 वर्षापासून परंपरा सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील कॅनॉट परिसरामध्ये टवाळखोर युवकांची दहशत. दिवाळीच्या निमित्तानं भर रस्त्यात फोडले फटाके. सिंधुदुर्गातील मळगावामध्ये साकारली किल्ले रायगडाची आकर्षक प्रतिकृती. बुलढाण्यात तलाव परिसर स्वच्छ करून नवसंकल्पाच्या तरुणांनी साजरी केली दिवाळी. जळगावकरांसाठी आनंदाची बातमी. आठवड्यातून 4 दिवस सुरू असलेली मुंबई जळगाव विमान सेवा आता दररोज सुरू होणार. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीमध्ये अघोरी प्रकार केल्याची घटना. 10 तरुणांनी मध्यरात्री केली गावात अघोरी पूजा. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धुळ्यामध्ये भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असल्याची माहिती. भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार सुरू. पिसाळलेल्या बैलानं घेतला एकाचा बळी. रायगडच्या कर्जतमधील घटना. प्रशासनानं पिसाळलेल्या बैलाला पकडावं, स्थानिकांची मागणी. अकोला रेल्वे स्थानकाजवळ युवकाकडनं चहाच्या दुकानात तोडफोड. पैसे मागितल्याच्या रागानं तोडफोड. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपीचा तपास सुरू. वाशिमच्या गोडाऊनमध्ये 40 क्विंटल सोयाबीनच्या गोणींना आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान. भंडाराच्या बेला आणि परिसरात 150हून अधिक युवकांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय. प्रवेश सोहळ्याला शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकर, वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती. इंधन गळतीनंतर इंडिगोच्या पायलटचा वाराणसीमध्ये मेडेकॉल. 4 मिनिटात आपत्कालीन लँडिंग. कोलकाता ते श्रीनगर होती फ्लाईट. दिल्लीतील रोहिणी परिसरामध्ये 4 गुंडांचा एन्काउंटर. दिल्ली पोलिसांसह बिहार पोलिसांची कामगिरी. गुंड बिहारच्या सिग्मा गँगशी संबंधित असल्याची माहिती. दिल्लीच्या हवेची अजूनही खराब श्रेणीमध्ये गुणवत्ता. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 350 वर पोहोचला. बर्फवृष्टीमुळे केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामासाठी बंद. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यावेळी उपस्थित. मंदिरातील मूर्ती उखी मठासाठी ओंकेश्वर मंदिराकडे रवाना. उज्जैनच्या महाकालची आरती. आरतीला मोठ्या प्रमाणात भाविकांची हजेरी. ट्रम्प यांनी 2 रशियन खनिज तेल कंपन्यांवर घातले निर्बंध. पुतीन यांच्याबरोबर होणारी बैठक अचानक रद्द. तेलावरून राजकारण तापलं. ट्रम्प पुन्हा म्हणाले भारत रशियाकडनं तेलाची खरेदी कमी करणार. भारताचा S-400 सिस्टीमसाठी रशियासोबत करार. हवाई संरक्षण यंत्रणेसाठी 10,000 कोटींचा करार. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलं होतं S-400. अमरावतीमधील विश्रोण्यामधील अग्नितांडव. 17 जनावरांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान. धाराशिवमध्ये साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांची रॅली. उसाला प्रतिदिन FRP नुसार 3,550 दर देण्याची मागणीसाठी शेतकरी आक्रमक. कुडाळमधील नेरूर पंचक्रोशीत बैल सजावट स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक रुपेश पावसकर यांच्या हस्ते. प्रेक्षकांनीही मोठ्या प्रमाणामध्ये सोहळ्याचा आनंद लुटला.
अकोल्यातील सालासर बालाजी मंदिरामध्ये चोरी, चोरट्यांनी दानपेटीमधील 40,000 रुपये चोरल्याची घटना उघडकीस. नाशिकच्या पंचवटीमध्ये पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यात यश. आरोपी 4 ऑक्टोबरपासून होता फरार. पुढील तपास पंचवटी पोलिसांकडून सुरू. जालन्यामध्ये किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये वाद. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलीस ठाण्यात या घटनेचा अजूनही गुन्हा दाखल नाहीये. परभणीमधील रोहिला पिंपरीमध्ये 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी. पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. 3 आरोपी ताब्यात तर अनेक जणांवर गुन्हा दाखल. कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत. फक्त 50 रुपयासाठी दुकानदारावर जीवघेणा हल्ला. पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. कल्याणमधील पोलीस चौकीजवळ फटाक्याच्या स्टॉलवरनं 2 गटात वाद. एकमेकांवर दगडफेक, तोडफोड आणि हाणामारी. घटनेमध्ये 4 ते 5 जण जखमी. नाशिकच्या इंद्रानगर खून प्रकरणामध्ये संशयित ओम जाधव अखेर पोलिसांच्या ताब्यामध्ये. गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलं. गडचिरोलीमध्ये गोवंशांची अवैधपणे कत्तलासाठी तस्करी. पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. यामुळे हजारो गोवंशीय जनावरांचा बळी. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राला हिंदुस्थानी सैन्यामध्ये पदोन्नती मिळाली आहे. त्याची लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अकोल्यातील खासगी रुग्णालयात रुग्णाने लावला गळफास. आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या. रत्नागिरीतील लांजा महिला आश्रमात आमदार किरण सामंत यांनी साजरी केली भाऊबीज. ओवाळणीवेळी फुटला बहिणीच्या भावनांचा बांध. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये भाजप कार्यालयाचं उद्घाटन. भाजपच्या नव्या कार्यालयाचं गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन. छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना 6 महिने केली बचत. स्कूटरसाठी जमवले पैसे. स्कूटर खरेदीसाठी नाण्याचं पोतं घेऊन शोरूममध्ये 2 तास पैशाची मोजणी. व्हिडिओ व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.